आता माझे शिक्षक होते, त्यांनाही वाटायचं पूर्ण शिकला पाहिजे, बरोबर आहे. आता आपण खेळाकडे चाललो, सकाळी उठले की लवकर वाजले की 5 वाजता आखाड्यामध्ये लाल माती कुस्ती खेळा, दुपारी शाळेत गेले की थोडं शिकलं, कबड्डी खेळा, व्हॉलीबॉल खेळा, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ऑलराऊंडर होतो मी खेळतच नाही. अभ्यासापेक्षा नाही, एका रोडवर मी 5 वर्ष वेळेला 11वी 12वी स्टार्टिंग आहे ते, पण तसं नाही कोणतं मला केले. पण लक्ष सुरुवातीपासून RSS, BJP, युवा मोर्चा, ABVP तिकडे आलं, आणि तिकडे कॉन्सन्ट्रेट केलं. आता मी सगळ्या हुशार विद्यार्थी आहे की नाही. आज पण झाले 40 वर्ष निवडून येणं सोपं नाहीये. एकदा सोपं आहे, अँटी किंमतीचे समोरावरती काम करते म्हणजे आपण निवडून लवकर आपल्याकडे ऐकली होता, भरती घेतला होता, गाडीचे काचेवरती होता, खाली बिघडत होता, आपल्याकडे पाऊल वाजवता घरात लोक जरा पाण्यासाठी करतात, दुसरा नवीन लोक येतात. पण दुसऱ्यांदा निवडणं हे फार कठीण असतं, तिसऱ्यांदा फार कठीण असतं, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा, आठव्यांदा फार कठीण असतं. फार 2-4 तासांना असं निवडून मोठ्यांचे 350 लोकांमध्ये 350 लोकांमध्ये विधान परिषदेचा मिळून ते फार मोठा मोठे एवढे असतात. त्यातले आम्ही गुलाब बसलेले ते 5व्यांदा, आपण बोललो 7व्यांदा, ते 5व्यांदा, मी 7व्यांदा वाहिनी आले तुम्ही 7व्यांदा आहे. सांगण्याचं तात्पर्य तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, कॉन्सन्ट्रेट करा. मग मला हे करायचं आहे, मला करायचं त्या विषयामध्ये आम्ही ठरवलंय, नाही पडणार. आम्ही सेवा करतो, आम्ही नुसतं राजकारण खुर्ची उभारसाठी नाहीये, आम्ही राजकारणी लोकांची सेवा करतो. पुन्हा मोदी जेव्हा आपण मी लाखो लोकांच्या नावात ऑपरेशन केलं असते मुंबईला. त्याच्यापासून मी शाळा कॉलेज सोडलं तेव्हापासून मी निवडून होतो. शाळा सोडल्याबरोबर कॉलेज सोडल्याबरोबर तेव्हापासून मी 7 वेळा 8 वेळा त्या ठिकाणी निवडून आलो, 7 वेळा आमदार आहे, एका गावाचा सरपंच होतो गावाचा, आणि 8 वेळा 40 वर्ष आमची नोकरी घेतली तरी कष्ट नव्हता आमचा. माझे वडील शिक्षक होते, तुम्हाला माहित आहे. पण इकडे वळलो, नाट्य संघाचा संसद झालो, नंतर ABVPला गेलो, नंतर भाजपमध्ये आलो, नंतर सगळ्या निवडणुकी नुसती खेळत दुसरी राजकारणाने खेळत गेलो, आणि या क्षेत्रामध्ये सतत लॉकडाऊन 40 वर्ष या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राकडे माझं केंद्राचं लक्ष राहील, म्हणून मी आपल्याला विनंती केली सगळ्यांना बघून किंवा आपण की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.